तर भावांनो, आज आपण आलो अशा तऱ्हेने या कॅफेमध्ये. आपल्याला अशा उकळून भुका लागल्यात, त्यामुळे लईच भुका लागलेली, त्यामुळे मी आलो आज एक कॅफेमध्ये आणि निवांत बसलो बघा. येऊन आत्ता एक ऑर्डर टाकली बघा खायची. काय टाकले ते तुम्हाला दाखवतो पुढं. थांबा, लईच मजा येणार आहे आता. तर हॅलो ब्लॉगर्स पब्लिक, काय विषय भावांनो, निवांत ना सगळे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल जुनेद सदैव व्लॉग्समध्ये. तर आजच्या बिन दिवसात सुरुवात आपण गिळतापासून करायची आहे, जेवणापासून करायचं आहे. सकाळी उठून नाश्ता करायची वेळ झाल्या, बातम्या बघत बघत निवांतपैकी नाश्ता करणार होतो बघा. आणि नाश्त्याला नियोजनाला काय आहे बघा, थांबा तुम्हाला दाखवतो. बातम्या बघायला लागली, काय काय झाले ती निवडणूकच, काय काय बॉम्ब झाल्या. टोपी घालतो पहिला, नाश्ता करताना आपण टोपी घालतो ती तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे पहिला नाश्ता करायची वेळ झाली, असले भुका लागल्यात मला. नाश्त्याला बघा काय आहे, आहा आंबोळी दिल्या हो, आंबोळी. आहा विषयच नाही हो, असली खुश झाली ना माझ्या अंतरात्मा. आहा जसं म्हणतात नाही ती दिल में लड्डू फुटे, तसलं झालं होतं माझं. बातम्या बघत बघत निवांतपैकी मस्तपैकी नाश्ता केलो बघा. ती आंबोळी, बटाटो भाजी, परत चटणी लावून खाल्लो. असलं बाहेर लागत होतं भावांनो, विषयच नाही, काहीच सांगायचं शब्दच नाही आपल्याकडं. असलं बाहेर लागत होतं, नाद करायचं नाही. कोणी केलं तर काय माहीत, पण लय बाहेर झालं होतं, लय म्हणजे लय, विषयच नाही. मग व्हिडिओला लाईक एकदा ठोकायला लागतोय, मग विषय नाही. त्यामुळे आपण गेलो नंतर नाश्ता करून बघा. आपल्या त्या यूट्यूब चॅनल नाही का, टेक प्रो म्हणून टेक्निकल चॅनल आहे बघा, त्याचं आपण हे करायचं होतं, काय म्हणतात त्याला, एडिटिंग व्हॉइस जोडायचं होतं त्याला. आणि त्यासाठी मी जातोय आपल्याला टेरिसवर, तुम्हाला माहितीच आहे. कारण आपल्या इथं नेटवर्कची लई बॉम्ब आहे, चौकात जायला लागते. आणि चौकात बसून काय आपण एडिटिंग करू शकत नाही, कारण तिथं माणसं गाड्यांचा आवाज लई येतोय. त्यामुळे मग गेलो की मी आपल्या टेरिसवर, आणि टेरिसवर जाऊन बघतोय तर काय पावसानं पाक कीच 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 केली बघा. काय मला कळायचं बंद झालं ते किचकिच बघून. म्हटलं काय आता कुठं बसायचं सांगा, आता बसायला जागाच ठेवलेला नाही पावसानं. तर मग तसंच त्या किचकिचमध्ये जरा जागा करून बसलो बघा. आणि पुढं म्हटलं आता रेकॉर्डिंग करायची, म्हटलं आता माईक बिक घेऊन मस्तपैकी मी आलोय आता. स्टँड बेंड लावायचा माईकला आणि मस्तपैकी रेकॉर्डिंग करायला सुरुवात करायची. आणि पुढं काय झालं असेल भावानं, जेणेकरून मी खाली आलोय, तुम्ही मला सांगू शकताय कमेंट करून. असं काय झालं असेल की मी लगेच खाली आलोय, रेकॉर्डिंग मी काही केलोच नाही, लगेच आलो खाली. कारण तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आलो बघा लगेच खाली, असलं डोकं फिरलेलं मला. काय झालंय ते तुम्हाला पण माहित आहे, कमेंट नक्की करा मला. आणि परत म्हटलं जर खाली आलो आता तर रेकॉर्डिंग तर काय झालं नाही. मग म्हटलं आता गाडी तर पुसूया, गाडी पण लई घाण झाल्या. आणि पावसामुळे काही चिक्कड झाले, त्यामुळं जरा गाडी लईच घाण झाल्या. जर गाडीवर हात फिरवलं बघा, हे बघा आपली स्प्लेंडर कसं दिसते, नाद करायला नाद. जरा जुनी झाल्या सोडा, किती घेतल्या माहिती आहे मी, 2012-13 काहीतरी घेतल्या. आता झाले की 10 वर्ष झालं तरी गाडी आपली अजून खट्ट आहे. त्यामुळे काही विषयच नाही, गाडी आपण वापरते म्हणल्यावर गाडी खट्टच राहणार हो. मग गाडीवर जरा मस्तपैकी हात मारला, पुढचं ताण तर जरा फुटले सोडा, गाडीवरनं जरा पडलेलं, त्यामुळे जरा फुटलंय ती. आणि आता आहे पण ओके मध्ये आपलं. जरा गाडी मस्तपैकी गाडी काय म्हणते त्याला, पुसलो गाडी. आणि मम्मी शिव्या खायला नको म्हटलं, पप्पा पण कावणार आता, गाडी बिडी काय पुसत नाही, गाडी उगाच दिल्या तुला. मग जा चालत म्हटल्यावर मग झालं आपलं कल्याणच होणार आहे, जा चालत म्हटल्यावर. त्यापेक्षा गाडी घेऊन पुसून ठेवलेली बरं. मग आपली स्प्लेंडर पुसून चकचकीत झाल्यानंतर स्प्लेंडर घेतलं आणि जरा गेलो बाहेर. आणि कुठं जाणार ते सांगत नाही, चला तुम्हाला दाखवतो. तर भावानं मी आले असल्या कॅफेमध्ये. कसली भारी कॅफे दिसते बघा, की काय काय चित्र काढले, ते रंगवले, कसलं भारी काय काय लिहिले. तर आता येऊन या कॅफेमध्ये मस्तपैकी एक जेवणाची ऑर्डर दिलोय बघा. मला लागल्यात भुका, त्यामुळे एक ऑर्डर टाकले, येईलच, थांबा तुम्हाला दाखवतो. ओ भाई काय बघा की सँडविच यू, मला लय आवडतंय सँडविच, लय म्हणजे लय भावानो. एवढा आवडते की त्याचा काही विषयच नाही, पण मलाही खायला येत नाही एवढा विषय. मी भावानो आजपर्यंत एवढे सँडविच खाल्ले नाही, पण ते सँडविच खायचं कसं आणि धरायचं कसं ते मला आज तागायत कळालं नाही भावानो. मला सँडविचनीच खाताच येत नाही. ते मी सँडविच पहिला घास खाल्ला नाही, खाली तर पडते, नाहीतर तोंडाला तर लागते, नाहीतर नाकाला तर लागते, असंच काय तर होते बघा कायम. पण सँडविच मात्र क्वालिटी आहे, मला लय म्हणजे लय आवडते सँडविच, काय विषयच नाही त्याचा. मग सँडविच सगळं संपवलं बघा, बोट चाटून खाल्लोय सगळं, विषयच नाही. सगळं खाऊन मस्तपैकी संपवलं बघा. आणि आलो की घरला, कारण आपलं एक महत्त्वाचं काम करायचं होतं. मग तुम्हाला दाखवतो की आता काय ते महत्त्वाचं काम. सगळे आपली काही रेकॉर्डिंग झालं नाही, म्हटलं आता घरला जाऊन संध्याकाळी आपण रेकॉर्डिंग करत बसायचं. त्या हिशोबाने मी आलो घरला. आणि घरला येऊन संध्याकाळी टेरिसवर आल्यानंतर माझ्यासोबत असला मोठा मोहिमोह झाला नाही. मी म्हटलं आता टेरिसवर जायचं आणि रेकॉर्डिंग करत बसायचं. आणि जाऊन बघतोय तर काय भावांनो, एवढा पाऊस पडलेला, मी गावात गेलतो त्यामुळे मला काही माहीत नाही. एवढा पाऊस पडलेला, टेरेसवर पाणी सगळीकडे साठलेलं, पाक वाट लागलेली सगळ्या टेरेसची. म्हटलं आता बसायचं कुठं, बसले की पाक कपडे सगळे वल्ले होणार. म्हटलं आता पण इथं काही रेकॉर्डिंग करायला येत नाही.
आणि पाऊस पण लय जोरात होता, वारं पण खूप सुटलेलं, त्यामुळे आता काय रेकॉर्डिंग कॅन्सल झाली. मग मी माझं तोंड पडून आलो रूम मध्ये. तर चला भावांनो, आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाताना तेवढं आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. बाय बाय.